तर सध्याची जी आपल्याकडे अपडेट मिळत आहे चिकलठाण जिल्हा परिषद गट आणि गणाचे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या चिकलठाण गट आणि गणाची जे पहिली फेरी आहे याची मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणीमध्ये जर चिकलठाण येथून पहिल्या फेरी अखेर चंद्रकांत सरडे हे 600+ मतांनी आघाडीवर आहेत. तर प्रशांत पाटील हे जिल्हा परिषदेसाठी उभा होते. तर ते आता सध्या 500 अधिक मतांनी आघाडीवर आहेत. आणि उमरड जे गण आहे यातून माजी सभापती अतुल पाटील यांच्या पत्नी त्या ठिकाणी निवडणुकीला उभ्या होत्या. तर त्या ठिकाणी त्यांना 1000+ मतांनी आघाडी या ठिकाणी मिळालेली आहे. तर सध्या जे दुसरी फेरी सुरू आहे तर दुसऱ्या फेरीमध्ये नेमकं कशा प्रकारे ही आकडेवारी बदलते आणि नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी नेमकं अतुल पाटील हे माजी सभापती असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा नेमकं काही बदल होतात का नेमकं किंवा अतुल पाटील हे उमरड गणातून जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला तिथून काही फायदा होतोय का की अशा किंवा जे महायुतीचा जो विजयाचा जो वारू ह्या तिन्ही गटामध्ये जो सलग चाललेला आहे ते चिकलठाण गटामध्ये त्या ठिकाणी रोखला जाईल का हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे.